आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माणगाव नगरपंचायत हद्दीत 1,60,00,000 रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले। आम्ही करत असलेली कामे विरोधकांना पाहवत नाही, त्यामुळे माणगावकरांची दिशाभूल करण्यासाठी युती लढवत आहेत, अशी प्रतिक्रिया 24 तास महाराष्ट्र फास्ट कडे बोलते वेळी आदिती तटकरे यांनी दिली। महाराष्ट्र सरचिटणीस प्रभाकर उभारे, माणगाव तालुका अध्यक्ष सुभाष केकाने, माणगाव नगराध्यक्ष योगिता चव्हाण, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, महिला अध्यक्षा संगीता वक्कम, सभापती रिया उभारे व नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते। 24 तास महाराष्ट्र फास्टसाठी अजय नाडकर, माणगाव। आज नगराध्यक्ष असतील, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष आनंद शेठ असतील, आमचे सर्व सन्माननीय सभापती असतील, सर्व नगरसेवक असतील, खऱ्या अर्थानं या सर्वांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या पाठपुराव्याने या ठिकाणी कामं मंजूर झालेली आहेत। जिल्हा नियोजनच्या मधून जो नगरपंचायतीसाठी फंड मिळतो त्याच्यातून ही कामं मंजूर झालेली आहेत। त्याच्यामुळे कुणीही इतरांनी केलेल्या कामाचं श्रेय आम्ही घ्यायला त्या ठिकाणी जात नाही। जी कामं आम्ही आमच्या माध्यमातून पाठपुरावा करून आमच्या लेटर हेडवर मंजूर झालेली असतील, आम्ही त्याच कामांचं या ठिकाणी भूमिपूजन करतोय। त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठल्याही कामांचं भूमिपूजन हे आज या ठिकाणी घेतलेलं नाही आहे। गेल्या अनेक दिवसांपासून नगरसेवकांची एक इच्छा होती प्रामाणिकपणाने की जी कामं ही त्यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेली आहेत त्या कामांचं भूमिपूजन हे झालं पाहिजे, जेणेकरून जे स्थानिक राहणारे असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा हे काम त्या ठिकाणी पोचलं गेलं पाहिजे। काही बॅनरबाजी त्या ठिकाणी झाली असेल, पण मला या ठिकाणी नम्रपणे सर्वच जे आमचे माणगावकर आहेत यांना या ठिकाणी विनंती करायची की कुठच्याही बॅनरवर छापलेल्या मजकुरास बळी न पडता आपण विकासाच्या मुद्द्यावर एकत्रितपणाने येणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे। काही महिन्यांपूर्वी ज्या वेळेला त्यांनी विरोधकांनी त्या ठिकाणी भूमिपूजन घेतली ती कामं सुद्धा आमच्या नगराध्यक्षांच्या आनंद शेठच्या काळामध्ये त्या ठिकाणी मंजूर होऊन आलेली होती, पण त्यावेळेला त्यांनी त्या कामांचं भूमिपूजन हे जबरदस्तीने करून घेतलं। पण त्या गोष्टीकडे न जाता आज खऱ्या अर्थानं नगराध्यक्ष आहेत, आनंद शेठ आहेत, आमचे सर्व सन्मान्य सभापती आहेत, नगरसेवक आहेत, हे सर्व अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रामाणिक पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यासारखी बोचरी टीका आम्ही त्या ठिकाणी करून इतक्या पातळीवर खालच्या पातळीवर राजकारण करण्याची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही, तटकरे साहेबांची त्या ठिकाणी नाही। आम्हाला लोकांची कामं ही प्रामाणिक पद्धतीनं करायची आहेत आणि आज माणगावकरांचा या ठिकाणी प्रतिसाद बघून आम्ही केलेलं विकास काम हे त्यांना रुचतंय, हे त्यांना पटतंय, हे स्पष्टपणाने आम्हाला त्या ठिकाणी जाणवलं आहे। त्याच्यामुळे त्या निमित्ताने मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकारांचे सुद्धा आभार मानावेसे वाटतात, कारण आपण सर्वच माणगावकर मिळून माणगावचा विकास आपण करण्यासाठी कटिबद्ध आहोत। त्याच्यामुळे आपलं सुद्धा सहकार्य निश्चितपणाने आम्हाला त्या निमित्ताने लाभलेलं आहे। बऱ्याचशा वेळेला जी विकास कामं असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपले बरेचसे सुझाव त्या निमित्ताने येत असतात, कारण आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की आपलं शहर हे सुधारलं पाहिजे। ज्या गोष्टीसाठी ही नगरपंचायत स्थापन झालेली आहे तो उद्दिष्ट त्या निमित्ताने साध्य झाला पाहिजे। त्याच्यामुळे स्थानिक राजकारणामध्ये जास्त अधिक वेळ न घालवता ज्या कामासाठी आपण त्या ठिकाणी पदावर विराजमान झालेलो आहोत त्या कामाला आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य हे देत आहोत। त्याचबरोबर आपलं जे नाट्यगृह आहे त्याच्यासाठी सुद्धा जवळपास जो 3,58,00,000 जो निधी आहे तो सुद्धा या ठिकाणी वर्ग झालेला आहे आणि ह्या अनेक योजनांबाबत मार्फत मिळणारा जो निधी आहे ह्याचा पाठपुरावा करणं गरजेचं असतं। ते नुसतं पत्र देणं फार सोपं असतं, पण ते पत्र दिल्यानंतर तो निधी प्रत्यक्षात या ठिकाणी वर्ग करून घेणं इथपर्यंत हा पाठपुरावा त्या निमित्ताने करावा लागतो। त्याच्यामुळे तो आम्ही सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। त्याच्यामुळे माझी त्या निमित्ताने सर्वांनाच एक मनपूर्वक पुन्हा एकदा विनंती राहील की अशा गोष्टींना किंवा ह्या बॅनरबाजीकडे जास्ती लक्ष न देता ज्यांना विरोध करायचा आहे ते असं ना तसा आपल्याला विरोध करतच राहणार, कारण गावामध्ये आपल्या शहरामध्ये कामं होत आहेत ही काही जणांना बघवत नाहीत।
किंवा आमच्या माध्यमातून कामं होत आहेत ही सुद्धा काही जणांना रुचत नसतात. पण जिथपर्यंत मतदार बंधू भगिनींचा आम्हाला त्या ठिकाणी साथ आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे, तिथपर्यंत आम्ही प्रामाणिक पद्धतीनं काम करण्याचा हा प्रयत्न करणार. आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या माध्यमातून सर्वच आमचे नगरसेवक हे अतिशय एकजुटीने त्या ठिकाणी काम करत आहेत, लोकांपर्यंत मनापासून पोचण्याचा प्रयत्न करत आहेत. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.